वीरजवान प्रतिष्ठानच्या पुढाकारातून बीएजी सेंटर पुणे खडकी येथे सैनिक पेन्शन समाधान मेळावा उत्साहात संपन्न। वीरजवान प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या पुढाकारातून तसेच तासगाव गोडेमंकाळचे युवा आमदार रोहितदादा आर पाटील यांच्या विशेष सहकार्याने बीएजी सेंटर खडकी येथे सैनिक, माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता आणि कुटुंब पेन्शन धारकांसाठी रक्षा पेन्शन समाधान मेळावा उत्साहात संपन्न झाला। या मेळाव्याचा उद्देश सांगली व सातारा जिल्ह्यातील सैनिक आणि माजी सैनिकांच्या पेन्शन व सेवा संबंधित विविध अडचणींचे तातडीने निराकरण करणे हा होता। मेळाव्यात पीसीडीए आणि स्पर्श प्रणालीशी संबंधित समस्या, पेन्शन विषयक तक्रारी, कुटुंब पेन्शनची प्रकरणे तसेच नाव व इतर वैयक्तिक तपशिलातील दुरुस्ती अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करून अनेक प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला। यावेळी लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस यांनी आपल्या मनोगतात सांगितले की सांगली जिल्ह्यात प्रत्येक गावात अजितदादा शेंडगे आणि संताजी पाटील यांच्यासारखे कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत। सैनिक, वीरपत्नी आणि वीरमाता यांनी अशा कार्यकर्त्यांना साथ व पाठिंबा द्यावा। तसेच ब्रिगेडियर परमजित सिंग ज्योती, कमांडंट बीएजी सेंटर खडकी यांनी सांगितले की बीएजी सेंटरच्या 200 वर्षाच्या इतिहासात प्रथमच वीरजवान प्रतिष्ठानच्या माध्यमातून अशा स्वरूपाचा सैनिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्यास लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस, ब्रिगेडियर परमजित सिंग ज्योती, कर्नल आर रवी, कर्नल मुलचंद गुजर, लेफ्टनंट कर्नल प्रकाश पाटील, मेजर मोरे, सुभेदार फाळके, जाधव तसेच विविध लष्करी अधिकारी उपस्थित होते। वीरजवान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजितदादा शेंडगे, संचालक संताजी पाटील, सचिव शंकर जावळे, भारतीय माजी सैनिक संघटनेचे कार्याध्यक्ष अर्जुन लिंगळे, MS स्वामी, संगम माने, वीरपत्नी शांताबाई बागडे व सुनीता मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मेळाव्याचे संपूर्ण नियोजन आणि आयोजन वीरजवान प्रतिष्ठानने केले। प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सल्लागार ॲडव्होकेट आर पाटील तात्या, अध्यक्ष अजितदादा शेंडगे, संचालक संताजी पाटील, सचिव शंकर जावळे आणि भीमराव शेंडगे यांनी सैनिक परिवाराची जबाबदारी स्वीकारून कार्यक्रम यशस्वी केला। या उपक्रमासाठी युवा आमदार रोहितदादा आर पाटील यांनी विशेष सहकार्य करत सांगली ते पुणे आणि पुणे ते सांगली असा सैनिक बांधवांच्या प्रवासाची मोफत व्यवस्था उपलब्ध करून दिली। या उपक्रमामुळे अनेक माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला। SK न्यूज मराठी, तासगाव, सांगली।